Good afternoon, students. Yesterday, I told you to run these program number 4 and 5, that is row span attribute and call span attribute in a table. Okay. Most of the students have solved this program, and we already seen the creating a table. Okay, and in this program number 4, the use of row span attribute and call span attribute. ओके, ह्याच्यामध्ये त्यांनी row span attribute आणि call span attribute कशासाठी यूज करतात हे तुम्हाला समजलं असेलच की आपला आउटपुट कसं आलं त्याच्यावरून. तरी पण मी एकदा तुम्हाला परत एक्सप्लेन करते. छोटंसं नॉर्मल आपला HTML प्रोग्राम टायटल बॉडी टॅग वापरलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर टेबल बॉर्डर, कारण की हा आपला टेबलचा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे टेबल हा टॅग वापरलेला आहे. बॉर्डर इक्वल टू 3. ओके, डबल कोटमध्ये व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे. त्याच्यानंतर टी आर फॉर वॉट, टेबल रो. ओके, टेबल रो. TD रो स्पॅन, TD फॉर वॉट, टेबल डेटा. ओके, नोट डाऊन करून ठेवा हे त्याचे मिनिंग्स. रो स्पॅन इक्वल टू 2. आता रो स्पॅन म्हणजेच काय, आपला जो टेबल आहे त्या तो रो वाईज म्हणजे रो वाईज डिवाइड होईल. किती सेक्शनमध्ये त्याने दिले व्हॅल्यू, 2. ओके, 2 सेक्शनमध्ये डिवाइड होईल. कलर्स TD BG कलर इक्वल टू रेड, TD क्लोज, TR क्लोज. त्याच्यानंतर TD BG कलर इक्वल टू ग्रीन. ओके, क्लोज, टेबल क्लोज, बॉडी क्लोज, HTML क्लोज. ओके, ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, कलर्स हा एक मेन घेतलेला आहे. कलर्सच्या पुढचं जे आहे ते रो वाईज डिवाइड केलेलं आहे. कुठले कलर, रेड अँड ग्रीन. 2 व्हॅल्यू घेतल्यात त्याच्यामुळे त्यांनी 2च व्हॅल्यू इन्सर्ट केलेल्या आहेत. सेम इन कॉल स्पॅनमध्ये पण बघा, कॉल स्पॅन इक्वल टू 2 म्हणजेच काय, आपला जो टेबल आहे तो रो वाईज त्याचे सेक्शन्स पडतील आणि कॉल स्पॅनमध्ये कॉलम वाईज. ओके, दिसते तुम्हाला रेड अँड ग्रीन, ते बघा खाली आहे आणि इकडे साईडला आहे. सेम कॉल स्पॅन वापरलेला आहे. अलाइन इक्वल टू सेंटर, कलर्स TD BG कलर इक्वल टू रेड, TD BG कलर इक्वल टू ग्रीन. ओके, समजलं. जर काय डाऊट असतील तर मला ह्याच्याबद्दल मेसेज करा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत क्रिएटिंग अ हायपरलिंक्स इन अ वेब पेज. आपल्याला काय करायचं आहे, वेब पेजमध्ये हायपरलिंक म्हणजेच लिंक आपल्याला इन्सर्ट करायची आहे. तर ती कशी करायची त्यांनी इथे दिलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल, लिंक मीन्स वॉट, हायपरलिंक मीन्स वॉट, की एका तुम्ही कधी बघितलं असेल, नेटवरती सर्च केलं असेल तर आपल्याला त्या वेब पेजवरती भरपूर लिंक्स असतात. ओके, लिंक्स असतात. त्याच्यावरती काय होतं, तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक केलं की तुम्हाला ते डायरेक्ट पेज ओपन करून देतात, बरोबर. तुम्हाला असं प्रत्येक सेपरेटली ते शोधावं लागत नाही, बरोबर. डायरेक्टली ते पेज जे आहे ते काय करतात, ते ओपन करतात विथ द हेल्प ऑफ लिंक. ओके, चला बघूयात आपण. हायपरलिंक आर युज्ड टू कनेक्ट वन डॉक्युमेंट विथ अनदर डॉक्युमेंट. हायपरलिंक्स काय आहे, आर युज्ड टू कनेक्ट वन डॉक्युमेंट विथ अनदर डॉक्युमेंट. इन HTML लिंक्स आर क्रिएटेड बाय युजिंग ए टॅग. ओके, लिंक्स कुठल्या टॅग थ्रू क्रिएट होतात, ए टॅग. When you open any website and click on the text or an image, it takes you to the page. It's known as hyperlink. जसं मी तुम्हाला सांगितलं, कुठल्या तुम्ही एखाद्या इमेजवरती किंवा एखाद्या टेक्स्टवरती तुम्ही क्लिक केलं की ते आपल्याला दुसरं पेज ओपन करून देतं, त्याला काय म्हणतात, हायपरलिंक म्हणतात. सिंटॅक्स कसा दिला आहे बघा त्यांनी, लिंक कसा द्यायचा हायपरलिंकचा. अँग्युलर ब्रॅकेट A, href. ओके, href वापरतात लिंक देण्यासाठी. इक्वल टू डबल कोटमध्ये mypage.html. ओके, डबल कोट कंप्लीट, क्लिक हिअर फॉर माय पेज. म्हणजेच काय, त्यांनी आधी काय केलेलं आहे या प्रोग्राममध्ये, एक माय पेज नावाचं एक सिम्पल HTML फाईल क्रिएट केलेली आहे, बरोबर. आणि ती फाईल त्यांनी काय केली आहे, रेफरन्सला दिलेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन कराल त्यावेळी तुम्हाला ती फाईल दिसेल. कुठल्या नावाने दिसेल ती, क्लिक हिअर फॉर माय पेज. त्याआधी क्लिक केले की तुम्हाला ते HTML पेज दिसून येईल. ओके, द href attribute in the above syntax is used to specify address of the file, that is URL, which needs to be opened on clicking. ओके, काय सांगितलंय, href attributeचं काम काय आहे, स्पेसिफाय ॲड्रेस ऑफ द फाईल. ओके, विच नीड्स टू बी ओपनड ऑन क्लिकिंग. ओके, लिंक कलर्स बघा. हायपरलिंक बाय डिफॉल्ट अपियर्स ब्ल्यू इन अ कलर विथ अन अंडरलाईन. तुम्ही कधी बघितले असेल, तुम्ही एखादी साईट वगैरे ओपन केली त्याच्यामध्ये मल्टिपल हायपरलिंक्स असू शकतात, तर ती ब्ल्यू कलरमध्ये आणि त्याला अंडरलाईन असते, कधीही बघा. तर त्याच्यावरती आपण समजून जायचं की ती
हायपरलिंक आहे. इट इज नॉट विजिटेड बाय एनी युजर. अ विजिटेड लिंक इज अंडरलाइन्ड अँड पर्पल. जी विजिटेड झालेली असते लाईन ती पर्पल लाईनमध्ये असते. अँड ॲक्टिव्ह लिंक इज अंडरलाइन्ड अँड ब्ल्यू. ॲक्टिव्ह लिंक काय त्यांनी सांगितले, अंडरलाईन केलेली असते ब्ल्यू कलरमध्ये. ओके, समजलं. तर अशा प्रकारे त्यांनी इथे दिलेलं आहे हायपरलिंकचं डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर आपण बघूयात, तुम्हाला वाटल्यास मी एक दाखवते. इथे बघा, इथे एक एक्झाम्पल आहे. ओके, हा प्रोग्रामचा आहे, ह्याचं कोडिंग बघा. हे आहे ह्या प्रोग्रामचं कोडिंग. नॉर्मली बर्गर पेंट्स इंडिया लिमिटेड इज लीडिंग मॅन्युफॅक्चरिंग, हे डिस्क्रिप्शन झालं. आणि त्यांनी लिंक कुठे दिले बघा, इथून दिले. कुठपर्यंत दिले, HTML पर्यंत. अँग्युलर ब्रॅकेटमध्ये href इक्वल टू डबल कोटमध्ये कुठलीही फाईल ठेवलेली आहे त्याचा पाथ दिलेला आहे. format.html. कलर बँक म्हणजे काय, आपल्याला जेव्हा रन करू त्यावेळी ते कुठल्या नावाने दिसेल आपल्याला, कलर बँक. ओके, आणि रन केल्यानंतर ती अशी दिसेल बघा. आणि हे जे कलर ब्लँक आहे तुम्हाला ते ब्ल्यू लाईनमध्ये अंडरलाईन करून दिसेल. म्हणजे ही काय झाली, आपली एक लिंक झाली. जिथे हात येतो बघा, म्हणजे समजून जायचं ही लिंक आहे आणि अंडरलाईन असते. ह्याआधी क्लिक केले की आपल्याला दुसरं वेब पेज ते ओपन करून देतं. समजलं. ओके, त्याच्यानंतर इमेजची हायपरलिंक कशी द्यायची त्यांनी दिलेली आहे. Many websites have images as hyperlink. For example, the previous arrow is an image which on clicking displays the previous web page. The arrow is actually an image hyperlink. समजलं. इमेज हायपरलिंकचं बघा त्यांनी इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, सिंटॅक्स दिलेला आहे. ahref इक्वल टू mypage2.html. इमेज सोर्स इक्वल टू arrow.gif. ओके, आणि इमेजचा सोर्ससुद्धा दिलेला आहे आणि href पण दिलेला आहे. अल्ट क्लिक ऑन arrow. ओके, ब्रॅकेट क्लोज. ओके, हे सिंटॅक्स दिलेले आहेत. फक्त हे आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये इन्सर्ट करायचे. समजलं. त्याच्यानंतर हा नेक्स्ट पॉईंट आहे फॉर्म्स इन HTML. ओके, फॉर्म्स कसे क्रिएट करायचे HTMLमध्ये हे त्यांनी इथे दिलेले आहे. ओके, पण आत्ता आपण हायपरलिंक कशी द्यायची हा एक प्रोग्राम बघूयात. ओके, आणि फॉर्म्स इन HTML आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, मी आता तुम्हाला जे ग्रुपवरती 2 टेबलचे प्रोग्राम पाठवलेले आहेत ते तुम्ही घरी रन करा. ओके, आणि ह्याचे मी दुसरी व्हिडिओ टाकते हायपरलिंकची.